भाऊबंद वारले सगळ्यांचे, भाऊबंद बाकी. आणि ते बरं झालं मेले, ते लई नालायक भाऊबंद. निम्या अर्ध्या टोळ्या मेल्या नाही तर भाऊबंद इतके नालायक, जिवंतपणी नीट जगून देते नाही, मेल्यावर त्यांच्याशिवाय जाता येत नाही खांद्यावर. मग जुने लोक घरचेच 5 पोरं का होऊन द्यायचे, नको कोणाला राम राम, आपलीच टोळी. आता माणसं राहिले नाही, भाऊबंद वारले. महाराज लोक फक्त कडक कपडे घालतात नाही तर खांदेकरी व्हायला माणसं राहिले नाही. काय मत आहे तुमचं? 10 वर्षापूर्वी पोराचं लग्न जमवायचं तर पिकअप भर माणसं जात होती, पिकअप मध्ये घोंगड्या टाकायचे, 10, 20, 50 माणसं बसायची. आता पोराचं लग्न जमवायला पोराची आईन पोराचा बाप जातोय, पोराचा बाप स्कूटीवर. आणि ते बी जेवताना म्हणते आम्ही आलतो, कोण म्हणणं का, आपलं सगळं जुळल्याशिवाय काही म्हणणं का, बोंग्या होईल बोंग्या. पुरीचा बाप म्हणला तुम्ही सुद्धा म्हणणं का, ती पळून गेली, ती कालच आणली सापडून, अजून तमाशा होईल. माणसं फक्त कडक कपडे घालून नेले नाही तर माणसंच राहिली नाही. काय मत आहे तुमचं? रक्ताचे नाते बी ते फार संपले. थोरल्याच्या पोराची सुपारी फुटली, धाकटं काय बाई टिकेल नव्हतं. थोरल्याच्या पोराची सुपारी फुटली, धाकटं काय बाई टिकेल नव्हतं. ते गावाला पाणी भरीत होतं, पाहुणे गंदबिन लावून त्याच्याच बांधाने गेले. हा पाणीच भरीत होता खोरं घेऊन. हा पाहुणे म्हणला राम राम, इकडं कुठं? पाहुणे म्हणले आपली पोरगी दिली तुमच्या भावाच्या पोराला. आता भावाभावांचं जमत नाही, हा इतिहास आहे. तुमच्या नाही माझं नाही हे कोणी कोणाला सांगायची गरज नाही. त्याला फक्त एवढं म्हणायचं होतं, चांगलं झालं घराकडे चला पाणी बिणी घेऊ, जेवेल तर तुम्ही हाय. किती साध आहे. ती माणसं म्हणली असती भावाभावांचं जमत नाही, पण माणसं एकमेकाला चांगले. हा त्यांनाच मस्त म्हणला आमच्या भावाचं पोर तुमची पोर पहा बरं, जागेवर लगीन मोडलं तर एक गावाची वाफोळी भरेपर्यंत लगीन मोडलं आणि डीपी जळाली, गहूच वाळून गेला. इतके वाईट दिवस आलेत महाराज, इतके वाईट दिवस. 15 वर्षापूर्वी 9वार साडीतली म्हातारी आमची रस्त्याच्या कडेला काट्या तोडायची. 5 वाजल्याच्या पुढे बाईचं काम काय? काट्या तोडणे, सरपण काढणे. एखादा माणूस यायचा, तिने म्हणायची भाऊ काय रे, तो म्हातारा माहितीच काढायला याचा, पण तो माहिती कोणाकोणाचं काढायचा, त्या म्हातारी पशी बसायचा. आणि तो म्हणायचा आपली मुलगी द्यायची तुमच्या शेजारी चाललंय. आता त्यानं हिला सांगायचं कारण काय, या म्हातारीचं त्या घराबद्दल मत काय. पण ती म्हातारी हुशार, आडाणी पण हुशार. ती म्हणायची भाऊ माणसं नंबर 1 आहे, आमचं त्यांचं जमत नाही, बोलणं होत नाही, येणं जाणं नाही, पण माणसाला नाव ठेवायला जागा नाही. जर जमलं ना तुझ्या पुरीचं नशीब करून टाक. अडाणी बाई, पण विचार किती मोठे. आता शिकलेल्या बाईला म्हणा बरं असं, ती म्हणते तिथे नका देऊ. गुड्डीनं जो 10वी पासून पसंत केला ना तोच चांगला. आता उगाच गुड्डीचा बाप ऐकत नाही, नाही तर माझ्या डोक्यात तोच आहे. आणि गुड्डी सुद्धा एक दिवस आमच्या तोंडाला काळं फासणार, गुड्डी त्याच्या संग जाणार याचा मला अंदाज आहे. म्हणून मी गुड्डीच्या बापाला काही बोलत नाही. आणि गेलीच ना गुड्डी, पेपरला गेली, आलीच नाही. मग का निकालच घेऊन येते का काय करते काय. आणि मग गुड्डीची आई म्हणली मी म्हणलंच होते तुम्हाला ती जाणार आहे. ही इज्जत गरीबाला आहे, श्रीमंताला नाही. मला इज्जतीला कोण जपतो? श्रीमंताचं काय नाही, श्रीमंताची पोरगी कोणाबरोबर पळून गेली तरी ते लय भारी बोलत आहे. बदलत्या काळानुसार मुलीनं घेतलेला निर्णय योग्य आहे. काय व्याकरण वाचित काय कळत, पण सहज जनता चुत्या बनी तेव्हा सहज. तसं बरं आहे, ते पोरगा मायला 10वीलाच लक्षात आलं तर बरं आहे. तशी त्याची आई मागं लागून येईल, पण घर बरं आहे. तसं त्याच्या बापाची 3री बायको आहे, पण घर जरा बरं आहे. त्याची बहीण आहे तशी जायला, पण पार्टी चांगली. काय आग लावितो त्या पार्टीला. आता समजा आपल्या भागडीत नवरदेव, मला जमायचं नाही कोणचं, भागडीत नवरदेव माळकरी पोर आहे, पेटबीत नाही, 2 एकर जमीन आहे. 2 एकर म्हणजे 80 गुंठे. बागडीमधली 80 गुंठे जमीन म्हणजे अजून 4 वर्षांना 80 कोटीची इस्टेट. 80 कोटी फार. फक्त तो काय आहे निर्वेशने. माणसं त्याला पोरगी देत नाही. माणसं जमीन कमी आहे. आणि इकडे 3 जण भाऊ, थोरलं याड आहे, मधलं भांगाराचे, आणि धाकटं काही डोळे लाल करते.
माणसं होते नवरदेव पेतोय बर का, पण पार्टी चालली पेतोय पोर, तसं पोरगी द्यायच्या लायकीचं नाही, पण माणसं चांगली. त्यांना जीसीपी आहे काय, खड्डा घेतो का ते जीसीपी, खड्डा घेऊन कोणाला देतो पोरगी. 80% पोरं लग्न जमावणारे दलाल नीट आहे का, 99% लोकांच्या डोक्यात एक किडा घुसलाय का पोरगी सर्व्हिसवाल्याला द्यायची. तो एक किडा कोणच्या डोक्यात घुसलाय, कुठून कोणी उठावा, पोर चिटकेल पाहिजे, वायर दे त्याच्या हातात, तुला चिटकेलच लागत. आणि सर्व्हिसवाली क्वालिटी इतकी भामटी आहे तुम्हाला सांगतो, लग्नाच्या बैठकीत सर्व्हिसवाले माणसं सरड्यासारखा रंग बदली त्या मला. सर्व्हिसवाल्या मंडळीला जर लग्नाच्या बैठकीला बसवलं ना, आपण म्हणलं ना देणं घेण्याचं काय, तर ते नालाय का काय म्हणते माहिती, तुमच्याशी संबंध स्वर्ग मिळाला. पुरीचा बाप रडतो आनंदाच्या भरात, त्याला वाटतं माझ्या मुलीचं चांगलं झालं. अहो ते 20 गुंठे जमीन विकून टोले जंग लग्न करत्या, 5,000 फेटेच आणत्या. आणि महाराज 2 महिन्यानं तो पोऱ्या त्या पुरीला फ्लॅट घ्यायचा आहे, बंगला बांधायचा आहे, ट्रॅक्टर घ्यायचा आहे, रोटा घ्यायचा आहे, आणि पैसे रोट्याला कोंबड्याची शेड टाकायची. आणि हे नालाय की त्या पुरी पुढं काय प्रश्न पडतो माहिती का महिला म्हणलं, ही गोष्ट जर माझ्या बापाला कळली तर मा बाप जागणार नाही. मुळात माझ्या बापानं 20 गुंठे जमीन विकून माझं लग्न केलंय. ती पोरगी अंगावर सण करती सगळं, आणि दिवाळीला पोरगी आली ना, बापाला चहा घेऊन गेली तर बापाच्या कुशीत लहान पोरीसारखी रडली, आणि काय म्हणली माहिती का, मी आता जाणार नाही. बापाने ओळखलं, पाहण्यासारखा बाप जसा रडला पोरीच्या कुशीत, आणि काय म्हणलं माहिती का, डोळ्याचं पाणी पुस, अजून 20 गुंठे घालीन, पण त्या नालायकांच्या तोंडावर पैसे भिकीन, याला बाप म्हणतात. 40% लोकांना शेतकरी सर्व्हिसवाल्यांना पोरी देऊन मूर्खपणा झालाय का नाही कबूल व्हा. 15 वर्षापूर्वी आपल्याकडे असं होतं, लगीन जमत नसलं का कार्ट मुंबईला नेऊन घालायचं. ती एक फॅशनच आणली होती लोकांनी, ते उचलायचं मग ते तिकडे भंगार गोळा करतं का काय करतं कोणाला माहिती. लोक म्हणजे लागलं बा, लागलं पोर, लागलं बा, धंद्याला लागलं, लागलं धंदा करतय, लागलं धंद्याला. म्हणजे पुरीचा बाप नाही, आता 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 वाट पाहण्यात मजा नाही, करून टाका. मग टोलेजंग लगीन करायचं, ती पुरीचा बापन गेली मुंबईला, पोरगी 3 महिन्यानं भांड्याचा टेम्पो आला घरी. अरे बा कंपनी बंद झाली, ती यार बंद झाली. आता तसं नाही, आता बागडीतल्या माणसाला म्हणलं ना पोर मुंबईला येतो, आपण सकाळीच जाऊन येऊ, संध्याकाळ पोर घरी येऊ, पण पाहूनच घेऊ दे. आता नाही, आता कारण पूर्वी गरीब माणसं होती बिचारी, भोळेपणात करायची. आता माणसं म्हणता नाही, 8 वाजता जरी निघालं तर 12-1 वाजेपर्यंत मुंबईवरून यायचे माणूस, पाहूनच येऊ. एकदा नजरी खालून घातलं ना, मग ते म्हणते मग नाही जमायचं, पहिलं जमेल काय जमेल. चला ती वासना त्याच्या डोळ्या पुढे आली, इथं होतो आपण, ती नाही काळजी करायची. तो मेला आणि ते जाळलं. जाळल्यानंतर दुसऱ्या दिवशी सगळे भाऊबंद आले आणि ती राख गोळा केली. ती राख 2च टोकऱ्या होती, त्यांनी ती राख पाण्यात टाकली. पाया पडून सांगतो, पटलं तर हा म्हणा, मेलेल्या माणसाची राख नदीत टाकू नका, नदी ही माता आहे. मग काय करा, ती राख तो गुणीत भरा, 2 टोकऱ्यात आहेत, ती राख घरी घेऊन या, शेतात न्या, खड्डा घ्या, त्याच्यात टाका, आणि त्या खड्ड्यात एक झाड लावा, आई बापाची आठवण राहील. झाड लावताना कोपऱ्याला लावा, म्हणजे पुन्हा वायला निघायला अडचण होणार नाही. आणि आंब्याचं लावू नका, खुदाखुद्या होतील, लिंबाचं लावा. आंब्याचं लावलं आणि कैऱ्या आल्या का भाऊबंद उठले, भाऊबंद लय नालायक. हो, आंब्याला कैऱ्या आल्या का भाऊबंद उठले, त्या बाजूची फांदी. मग आता हे 7-8 वर्षापासून आंबे यायचं बंद का म्हणून झालं, मारामारी. आता आंबे येते नाही, येतेच नाही. ऐका नाही, यंदा तर झाला नाही, ऐका. आणि ते झाड जर तुम्ही ठेवलं, आता काहींना ती गोष्ट पटणार नाही, पण आई वडिलाची आठवण म्हणून एक झाड लाईल. आणि शेतकऱ्यांना शक्यतो लिंबाची झाडं लावा, का सगळ्यात जास्त ऑक्सिजन लिंब देतो, पिकाला तो गरजेचा आहे. लिंबाची झाडं लावा. तुम्ही आई वडिलाचं झाड लावलं, काहींची आठवण राहील. आणि नाहीतरी आपण काय आठवण ठेवली आई बापाची, तुम्ही बी मी बी. आज 3 रंगाचं लुगडून नेसून आईला मुलगा मोठा केला, काय आपण दिला आपल्या आईला. तुम्ही बारीक विचार करा,
फक्त आपण भारी मोबाईल वापरतोय, आपल्या बायका चपला घालून चपात्या करतात, आपली पोरगी बरमुडा घालून इंडती, आपलं पोर आता पुष्क पश आली, एक पॅन्ट आली, पुलुस्क काय ती पलस्का पुलुस काय पॅन्ट आली आहे महिन्यात, खालून फिटेवर मोकळी, तमाशातल्या राजासारखी पाहते. काय करायचं काय ते आपण आपल्या आईला बसलेल्या पैकी 50% महिला कीर्तनात अशा निघतील. आता राहू द्या, 50% महिला कीर्तनात अशा निघतील का तुम्हाला स्वतःच्या नातवाला हात लावायचा अधिकार नाही. आत्ता 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 कीर्तनात बसलेल्या कोणत्या आईला वाटत नाही माझ्या अंगावर नातू खेळावा, कोणत्या आईला वाटत नाही मी नातवाचा मुका घ्यावा, कोणत्या आईला वाटत नाही मी नातवाला झोका द्यावा, कोणत्या आईला वाटत नाही मी गाणं गुणगुणून त्याला झोपी लावा. आज आईला मुलगा नातवाला हात लावायचा अधिकार नाही. तुम्ही काय सुधारल्याची भाषा करता? 50% म्हाताऱ्यांना बस फेकून भाकरीत घरात, उगाच म्हातारे मरती नाही म्हणून जिवंत आहे, नाही तर 50% माणसं मेल्यात जमाय. काय म्हणणं आहे तुमचं? माणसं फक्त दिसतात. ज्या म्हाताऱ्याची बायको लवकर गेली ना मारा, बायको जाऊ नये कोणची, नाही नाही नाही, अख्खा वारा मिळाला तरी चालेल, बायको जाऊ नये महाराज. ज्या माणसाची बायको गेली महाराज, महाराज या गोष्टी बोलायच्या नाहीत, अख्खं आयुष्य त्याचं पारतंत्र्यात गेलं. काय म्हणायचं तुम्हाला? आला तर चहा आहे आणि आला आंघोळीला पाणी तरी. ज्या ज्या म्हाताऱ्यांच्या बायको कशी असा महाराज, बायको मरू नये अगोदर. महिला म्हणलं तुम्ही आमच्या अगोदर कधी जायचं नाही, आम्हाला एवढ्याला पुढे घाला माया संघटन, मग तुम्ही या, तुम्ही लवकर नका जाऊ. खरं सांग का महिला म्हणलं, ज्या म्हाताऱ्याची बायको गेली ना, मिळालं तर चहा आहे, त्याला विचारत तुम्ही कसं काय चाललंय, कसं काय चाललंय विचारून पहा. तो फक्त एकच म्हणतो बरं आहे. आता बरं नाही म्हणाल तर काय म्हणाल महाराज? सुनान खाली हाताखाली दिवस काढायचे म्हणजे एवढं सोपं आहे का? सुनबाईच्या हाताखाली जगणं म्हणजे तुम्ही खेळ समजलं काय? या काही गोष्टीचं स्वातंत्र्य नाही. किती भूक लागू द्या, नातू रडायला लागू द्या, घेऊन बसा कोणला नातं. सोपं आहे. येईल तर चहा आणि येईल तर भाकर. मग तो मात्र म्हणतो चांगलं आहे. आता चांगलं नाही म्हणून तर काय म्हणून, पाण्यात राहून कुठं माशेशी वैर करता येतं का? सुनबाईच्या आणि पोराच्या हाताखाली राहायचंय. संध्याकाळी शेतातून आई शेतातून आली, डोक्यावरची पाठी आईनं खाली ठेवली, हातातली शेळी खुटीला बांधली, पाठीवरचं गवत शेळीला घातलं आणि आईला चूल पेटवायची होती. आता शेतातून आलेल्या बाईचं लुगडं पदर पावसानं ओला झाला म्हणून आईनं काय केलं बरं, तो पदर असा चुलीवर धरला दूर करून. का धरला माहिती आहे का? महिला म्हणलं तो पदर जर शेकला ना तर गरम होईल, म्हणजे मला लुगडं बांधवायची गरज येणार नाही, कारण मला उद्या आंघोळीला परत एकच लुगडे, मला लुगडे तर इन दोन्ही. ती आईनं पदर शेकवला आणि गार लागलं म्हणून डब्यात हात घातला. मारा जरा सर्व्हिसवाली मंडळी नीट आहे का? लई गमेंटीत नका जगू तुम्ही. तुम्हाला वाटतं हे नाही, 58 नंतर तुम्ही रिटायर होणार याचं भान ठेवा. महाराज शेतकरी माणूस कसाही जरी गरीब असला, जाऊ द्या तो किती गरीब असू द्या, पण तो त्याच्या आई बापाला उपाशी मारित नाही हे ध्यानात ठेवा. भाकर बाराला देईल, त्याच्या घरात नियम पाळले जाणार नाही, पण उपाशी जाऊ द्या. 4 सुना सासू सून शिव्या देईल, पण सासऱ्याला उपाशी झोपवणार नाही. या सर्व्हिसवाल्याच्या बायकांनी सासरे घरातच ठेवलं नाही हो. यांच्या मेकअपला अडचण यायला लागली. शेतकऱ्याची बाई म्हणते जाऊ द्या, आता आम्ही सोडून कोण घालणार आहे? माग पुढे ती तोंडावर शिव्या देईल, पण आरती का होईना सासऱ्याला नेऊन देईन. शेतकऱ्याची घरं ती, यांच्या कुत्र्याला बिस्किट आहेत नालायकांच्या, आणि बापांना भाकरी नाही. याची पोरगी नटी व्हायच्या प्रॅक्टिसला जाते आणि याचं पोर कराटे शिकायला जाते. बॉक्स आहे ना पुढं, तो प्रॅक्टिस करतो. आणि याची बायको 40 वर्षाची झाली हो, गायनाचे क्लास लावी. ती काय गंधर्व होती का तुम्हाला? 3 दात पडले तू कंत राग शिकती. आता तुला एकच राग आहे, तू जाणे एवढाच राग आहे. महाराज म्हातारे आता काय झालंय, इंद्रिकेचं कीर्तन आहे महाराज. थोडं कानाला वाईट आहे पण खरंच आहे. मी मरणार म्हणजे मरणार नाही 25 वर्ष, पण तुम्हाला आपली आठवण येईल महाराज. लोकांना वाटतं महाराज काही बोलतो. माझं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकत नका जाऊ, तुमचा मुलगा म्हणून ऐका. ते कालही सत्य, आजही सत्य, उद्याही सत्य. फक्त कानाला वाईट सत्य ऐकायची लोकांची परिस्थिती
अहो 100 रुपये घेऊन मतदान करणारी माणसं काय विकास करतील? भविष्यात आपल्याला बरीच कामं करायची आहे, आता नाही. तोवर तुम्ही राहत नाही आणि आम्ही माल छापल्याशिवाय. तुम्ही विचित्र पाहा ना महाराज, एसटी ड्रायव्हर कवा मरल सांगता येत नाही, त्याला 17,000 पगार आहे. आता कुठं तरी त्या पत्रात पडले का? ते वायरमन कवा चिटकल याची गॅरंटी नाही, 27,000. पोलीस अख्या रात डांबरी उभं 30,000. उद्या मंत्री येणार अख्या रात वडाला पाठलावर उभं होते. मंत्री आलाय बी गेलाय बी ते वडालाच राहिला. अरे त्याला 30,000. गुरुजीला कवडीचा धक्का नाही, 82,000. आणि आमदाराला सगळं फुकाट 1.5 लाख. काय लोक आहे मग कीर्तनकारांनी 50-50,000 रुपये रोज कमवले, कुठं मुळ्यात उठलं लोकांनी. आणि कीर्तनकाराने 5,000 मागितले ना, ते बाजार मानला बा देवाचा, म्हणजे आम्ही कोण? आमदाराला टोल नाका फुकाट, गेस्ट हाऊस फुकाट, खुली भाडं फुकाट. कोणी पैसे त्याच्याकडं 1.5 लाख. आणि भजनेनी जर आता यांनी 500 जास्त मागितले ना, बाजार मानला बा देवाचा. अरे तुम्ही लुटून देश खाला, त्याचं काय नाही. आमच्या 500 रुपये तुमचं का मुळात उठत? कुटीचं लग्न बामणाच्या पैशावरून बांधणार. लग्न कुठीचं, आणि त्या बामणाला म्हणला तुला 300 काल लागत. तो बामण म्हणला देऊ नको, तो वाटोळं म्हणणार. परत ते पुरी करावंच लागणार, दुसरं लग्न करावंच लागणार. तू अरे देऊन टाक ना. बामणानं 500च्या 500 मागितले ते द्यावा. लग्नातले खरे पैसे सत्कारणी कोणाच जातात? बाकीच्याला काय, बाकीच्याला देऊन का? हे लोक अशीच. दहाव्याचं सुद्धा आता पॅकेज निघणार आहे बामणाला. कावळाही तूच आण, भातही तूच शिजव, चमनही तूच कर. तुला नाही कोणी भेटलं, ज्याचं प्रवचन ठेवलंय त्याचा कर, टाकून. लोक आता फार राईस प्लेट झाले. चांगल्या माणसाने बापाच्या दाव्याचे नाहीचे पैसे दिले नाही. थोडलं का मागितलं, तो म्हणला आपला काय संबंध नाही. धाकटा म्हणला मी त्याचा नाही तर पैसे द्यायचं का सगळं नाही. म्हणलं भाऊ फुकट करा, पण त्याचं आहे एवढं तर म्हणा. आता दाव्याचं प्रवचन केलं महाराज, लोकांची सुद्धा पैसे मागायची मोठी पंचायत. लोक पसायदान झाले का जाता निघून. बाबाला टाकला ना खाटा पैसे, पेट्रोल पुरते ते घेतले पाहिजे. बरं लोक इतके हुशार झाले तर आता बाबालाच म्हणतात ज्ञानेश्वरी घेऊन या. मग तू बरं नाही म्हणला बोंगई बिन माईकही घेऊन ये म्हणून तुझा काय लोक आहे महाराज. लोक जर आपण म्हणा दाव्याचं प्रवचन आपलं आहे ना, हा मग तुम्ही ज्ञानेश्वरी सुद्धा घेऊन या. म्हणजे तू करणार काय? बरं नाही म्हणला बुक्याची पुडी खिशात आण, हरे आण, तुझा तूच घाल, तुझी तूच लाल कर. आणि ते बाबाला टाकलं खाटापाशी. लोक गेले निघून. मग त्याला एक जण म्हणला तुम्हाला फोन कोणी केला? तो म्हणला मग मी काय बळच आलो का काय? बरं आता पेट्रोल पुरते तर घेतलं पाहिजे. मग तो बाबा बनला टाकला खाटापाशी. मग बाबा चप्पी केलेलं सापडीतो. ते चप्पी केलेलं तो म्हणला राम राम. तो म्हणला मी चुलत भाऊ आहे. चुलत भाऊ म्हणजे दुश्मन. मग ते खरं मालक राहतं ना नदीला, ज्याच्या घरी दाव आहे ते खडकाव बसेल राहते खाली उघडच. हत्याला सापडीत गेला. मग आता काय करेन? गाडीच लुटीत न्यायची वेळ आली. हाताला म्हणला राम राम. तो याच्या पुढचा काय तुमचं आमच्या वडिलांवर प्रेम? तो म्हणला प्रेम आणला वाट पेट्रोल पुरती दे. तो म्हणला पण तुला कळत नाही का मी उघड आहे? मग ताटलीतले तरी 80 दे भाऊ. काय करतो? काय नाही महाराज. झाकली 1.25 लाखाची. फक्त कडक कपडे घालून येणार त्यात लोक. त्या म्हातारी ताटलीत हात घातला, आपलं पातेल्या डब्यात हात घातला, मुठभर साखर काढायची आणि चहा प्यायचा. म्हणजे मग मी सुखी राहील. म्हणजे तात्पुरतं मला समाधान लागेल. तिनं डब्यात हात घातला आणि पोरग पळत आलं. आणि पोरग आईला म्हणलं आई पास झालो काय? मी पास झालो आई, मी पास झालो आई. आईनं डब्यातला हात काढला, मुठभर साखर घेतली, पोराच्या तोंडात घातली. आईचा गाल पोराच्या गालाला लागला. आईच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा पोराच्या गालावरून खाली गाळाल्या. बोलायची पैशात किंमत किती तुम्ही कधीच करू शकत नाही. आई येते. आईवर कादंबऱ्या नका करू, आईवर चित्रपट काढू नका, आईवर कथा करू नका.
आईवर कीर्तन प्रवचनात भाषण करू नका, आईला हसत ठेवायला शिका, ही पूजा आहे. भाषण करून काय करता, आईवर भाषण करून काय करता? तीच आई आज बिन भाकरीची जगात. चला थोडं पुढं, मरावं कसं, स्वर्गात कुठं जातो इथपर्यंत गेलं. आता स्वर्गात गेल्यावर काय होतं हे मी तुम्हाला सांगितलं असतं, पण अजून मी गेलो नाही. जेव्हा मी वर जाऊन तुम्हाला मिस कॉल करीन तेव्हा तुम्ही मला खालून रिंगा द्यायच्या येऊ का? काय तुम्हाला इथपर्यंत आणून घातलंय कुठं? आता शिक माणूस मी याला राख आणली, घरी जाळली, आता पुढे त्याचा दावा हा घालायचा का नाही तुमच्या मनावर, कारण आता घालणार आहे. पण श्राद्ध का घालायचे एक वाक्य सांगा मला. आई वडिलांच्या कर्जातून मुक्त होण्यासाठी. आता हे बिचाऱ्या माऊली आहे, यांची आज श्राद्ध आहे, त्यांना मुलगी नाही, आम्ही मुलगा नाही, पण मुलीने आणि जावयाने हा आनंद पाहिलं, त्या आईने दिलेला आशीर्वाद तुमचं कल्याणच करणार. असं कसं आई बापासाठी केलेलं पुढे वाया जात असेल. कुणी करा, कसंही करा, काय नाही. महिला म्हणलं तुमची आई जिवंत आहे ना, आई बस तोपर्यंत तुमची मजा आहे. तुम्ही त्याला कधीही भेटा या, तुमची पिशवी रिकामी नाही राहणार. कवठ, बोर, जांभळ, हरभरे, भुईमुगा, शेंगा, मिरच्या, एकदा तुमची आई गेली ना पिशवी आणायची नाही, पर्स आणायची. पर्स पिशवी भरून देणारी फक्त कोण आहे माहिती का? आईच. बस आईवर कथा न करू, आई येते. अजून सुट्ट्या उद्या लागायच्या. म्हातारा साधा आहे, 4 वेळा म्हातारीचं टुमणं सुरू झालं, सुट्टी लागल बर का त्याला, सुट्टी लागल बर का त्याला. कोणला? नाताला सुट्टी लागल बर का, अंगणात खेळला पाहिजे सुट्टी लागल बर का. तो म्हणला जातो, जातो नाही जावाच, गारका घालून या. अगं तो म्हणला आपली परिस्थिती हे बा, आपल्या घरात नैवेद्य नाही झाला ना चालेल, माझ्या घरात पुरणपोळी लाडू करायचे नाही झाले ना चालतील, माझा नातू अंगणात खेळला ना माझी दिवाळी तीच, याला आई म्हणायचं. सर्व्हिसवाले मंडळी ध्यानात ठेवा, जिनं दूध पाडलं तरी पगार विचारला नाही, पण ज्यानं मुलगी दिली त्यानं पगार विचारल्याशिवाय दिली नाही. महाराज आईनं पगार नाही विचारलं कधी, आग लावतो या पगाराला, काय तुला सासरवाडीचं कल्याण करायचं कर. तिनं पगार नाही विचारला. महिला मंडळी एक वाक्य ऐकाल का आज? ऐका महाराज म्हणून ऐकू नका, महाराज मरू दे, उलथू द्या तिकडे. महाराज कीर्तन संपलं का मरा ना गंज बो आहे, दगड उचकला का बो आहे. पण तुमचा मुलगा म्हणून एक वाक्य ऐकाल का? ऐकाल का? तुम्ही तर बोलायच्याच बंद झाल्या. ऐकाल का? फक्त एक ऐका, माझं पाया पडतो तुमच्या. तुम्ही फक्त माझं एवढंच वाक्य ऐका. दिवाळीचा काळ आहे, वाईट बोलू नये. सणासुदीचे दिवस, दिवाळी सुरू झाली. मी तुमच्या मुलासारखा आहे, फक्त ईश्वरासारख्या सासू सासऱ्यांना ना मरेपर्यंत घरात माणसासारखं सांभाळा, सगळं झालं तुमचं. मी नाही म्हणणार, मी शेतकऱ्याचे मी तुमच्या मुलासारखा आहे, मी म्हणणार नाही तुम्ही ते जिल्हे ठेप ठेवा. आपल्या घरात ते शक्य नाही. आपल्या घरात 8च्या 9ला होऊ शकतो, यादा कधी एका दिवशी होणार सुद्धा. आपल्या घर शेतकऱ्याचं आहे, आपल्या घरात नाही. आपल्या घरात असे हलकटच्या आहे का, उठले उठले छान मग तोंड धुतो. वाघाच्या वंशातली बेटी, आणि त्याला विचारलं का वाघ का तोंड धुतो. हा बिबट्या घरात मुतून पडला आणि याला काय झालं? त्याच्या घरी कीर्तनकार मुक्काम राहिला, तेव्हा त्या अगोदर नाश्ता करा मग आंघोळ करा. मी म्हणलं तुम्ही आवलात कोणती खांदा, काय माणसं आहे मला. फक्त सासऱ्याला सांभाळा, ती मागतील तेव्हा तांब्यावर पाणी द्या, मागतील तेव्हा अर्धी भाकर द्या, झोपतात तिथं तांब्यावर पाणी ठेवा, आणि ते झोपतात ती जागा तेवढी झटकून काढा, आणि पाहुण्यांमध्ये त्यांना आदराची वागणूक द्या. पाहुणा घरात आला ना पहिला चहा म्हाताऱ्याला देत जा, असा म्हणजे मग बरं वाटतं त्याला. काही लोक इतके नालायक आहेत, कुटीचे बंगले बांधले हरामीनी, आणि पुरीला पाहुणे आले म्हातारा कोंडून गेले. उघडू नका म्हणजे म्हातारा, काही बोलून म्हातारा तो आमचा म्हातारा जवळजवळ डोक्यातून गेला, कारण येणारे पाहुणे सगळे बिनबापाचे वड्याला सापडेल. बाप काय नाही, उघडू नका. सुनबाई तर आलीच थोबाड वाशीत मध्ये, पाया पडते दार उघडू नका. कसा सासरा सांभाळी ते माझं मला माहिती, फुकट सांभाळी. अय तू तिकडून 5-7 आतल्या 10-12 तांबे घेऊन आली म्हणजे जागीरदारी घेऊन आली, घर आयती मिळाली, बंगला आयता मिळाला, काय केलं होतं? अय उलट चांगलं घर व्हायला काढून दिलं, तो काय इतिहास काढवला घरात. अय एक भाऊ नोकरीला आणि एक शेतीवर आहे. महिला म्हणलं शेतीवर आहे, तो तुमचा नवरा आहे.
तो त्याच्या कर्मानं राहिला का सासऱ्याने तुला? तू शिकला असता तर शिकवलं नसतं का तुझ्या सासऱ्याला? तू काय म्हणती सासऱ्याला? वाटोळं केलं माझ्या नावरच. तू होती का? तुला माहिती आहे तुझ्या नवऱ्याचा इतिहास काही? त्याच्या पायी 3 गुरुजीनं बदल्या करून घेतले होती. त्याला जर सकाळी 9वी पाटी दिली तर तो दुपारी 6 घेऊन येत होता. होती का? तो पेन्सिल येत नव्हता, खात होता पेन्सिल. त्याला पाहिलं कोंबडी सुद्धा मोकळ्या मैदानात अंडा घालीत नव्हती असा नांगत होता तो उलट ते ट्युशन लावल्यामुळे जाग्यावर आलाय. काय लोक मग एक भाऊ शेतीवर आणि एक नोकरीला. तेच नोकरीवाला काय म्हणतो माहिती शेतकऱ्याला, इतके दिवस माझी शेती खाली, त्यानं सांभाळली म्हणावं का खाली? तो नालायक म्हणतो. त्याचा दोष नाही, तो तसं बोलणार नाही, पण त्याला ढोस तसा आहे. त्याला माहिती आपला भाऊ आहे शेतीत काही पिकत नाही, पण ती ढोसावर जे लावलं ते त्याला पंप आहे ना करून. LPG आहे, CNG आहे. आणि त्या बायकोनं ढोस भरायचा, इतके दिवस आपली जमीन खाली, इतके दिवस आपली जमीन खाली. शेतकऱ्याच्या बायको पुढं म्हण बघतो तू तुझ्या नवऱ्यापाशी म्हणती ना माझी जमीन खाली, अशी तुझ्या जावापाशी म्हण. ती शेतीवर आहे तिच्यापाशी म्हणतो खरं. एक बरगडी नाही राहायची तुला, ती फक्त मूडमध्ये तुझं काम. तू कायमची ऍडमिट होशील असं एकदा कदा खेळती. ती काही साधी नाही. तुम्ही म्हणू शकत नाही जावापाशी, तू कोणच्यापाशी भुकशील? मग तो त्याच्यापेक्षा भाऊ असं कर, कधी ध्यानात ठेवायचं भावांना. आता भाऊ मला आहे, भाऊ तुम्हाला आहे. भावांच्या ज्या जमिनी आहे ना ते त्यांना सांगितलं भाऊ तुम्ही कोणालाही वाटेल द्या, पण ते आम्हाला नको. कष्ट आम्ही करायचे, तुम्ही शानपणाच्या भाषा आमच्यावर करायचा. काय पिकत आमचं आम्हाला माहिती, तुम्ही तिकडे 3ऱ्या खंडांना द्या, नाही तर उलथा. आमच्या मुलांना तळतळाट नको. काय मत आहे तुमचं? आम्हाला एक मुलगा एक मुलगी त्यांना सुखानं जगू द्या. तुमची तळतळाट घ्यायला आमची पोरांनी काही कष्ट केलेलं नाही. आमच्या पोरांना सांभाळण्याची आमची ताकद आहे. महाराज धोत्रावाल्या माणसाने पोरगी 12वी केली, पोरगा तहसीलदार केला. काय फुकट केला काय? आज अंगठी बहादर गडी आहेत, पण पोरगी MA-BEd केली, पोरगा BSc-BEd केलाय, पोरगी डॉक्टर केले. त्याला कळत आहे ना काय केलं नाही का? अंगठी बहादर गडी बिचारायला सही येत नाही. बायकोनं त्याच्या बिचारीनं कानातलं मोडू मोडू पोरग शिकवलं, पण डॉक्टर केलंच ना. तुम्ही 90-80 पगार घेऊन काय पराक्रम केला? तो एकच पोर ते याडं निघलं, तो काय पराक्रम केला? एकच पोरगी ती परीक्षेला गेली, आलीच नाही. तू असं करतो काय? त्या म्हाताऱ्याला बिचाऱ्यानं 3 पोरींचे लग्न केले, 2 पोरांच्या शाळा केला, इयर खल्ली मोटर बसवली, पाईपलाईन नाही केली, रुपया कर्जही नाही, गोंठा इकलाही नाही. 100 कौलाचं घर बांधलं, 100 माणसं जोडतील एवढी पडी काढली त्यानं. 3 पोरींचे लग्न केले, टोले जंग. दुपार भरगाव लापशी खात होतो. तुला एकच पोर, तिचंही लग्न करायची गरज पडली नाही. काय केलं? आणि आता नोकरीवाले म्हणते आम्ही प्रगती केली. काय वांग केलं? 58 वर्ष सरकार धुतलं. रिटायर झाले, बंगल्याला खुदडी आणली 58ला. 60ला बंगला पुरा झाला, 62ला वास्तुशांती झाली, आणि 63ला तो वर्ष सरत आलो. तू बंगल्यात झोपला. काय केलं? उलट तो आमचा धोत्रावाला गडी होता, पण 3 पोरींचे लग्न टोले जैन केले. इयर खल्ली. महाराज इयर अशी नाही खल्ली. पैसा संपला का काम बंद, पैसा आला की काम. काय अशी येडे होते काय? यावर्षी पाया भरून ठेवायचा. हरभऱ्याचे पैसे झाले, कौलं घेऊन ठेवायची. गव्हाचे पैसे झाले, पत्रे घेऊन ठेवायची. जुने लोक असे भंगार होते काय? 13% काढा ना बांगला बनला. त्याने वास्तुशांतीलाच पत्र आलं व्याज. तुम्हाला पाहुणे गेले फोडा पत्र, तो राहू द्या तर गडबड. इथं जुनं ते सोनं होतं महाराज, सोपं नाही. आणि जुन्या लोकांनी तहसीलला तुम्ही पहा, जेवढे क्लास 1 अधिकारी ना सगळे मराठी मीडियमचेच आहेत. सगळे मराठी. तहसीलदार, कलेक्टर, प्रांत, SP, MPBS देणारे, MPSC देणारे गरीबाची पोरं आहेत, पण क्लास 1 आहेत. आता मागच्या MPSCचा निकाल लागला महाराज. कारखान्याच्या गेटवर हात वर करून गाडी सोडणारा पोरगा MPSCला पास झाला. काय कौतुक आहे का नाही? हे आमच्या शेतकऱ्याच्या बाईचं पोरग तहसीलदार झालं तर कौतुक नाही? पुढऱ्याचं पोर पुढरे झालं, काय कौतुक आहे? ते होणारच होतं. ती कोणाला जमूनच देते नाही दुसरं, ते कसं काय होतं? त्यांची ती साखळी राहती. बाप दामला का पोऱ्या उठला का यायला दिवस गेले, येई 12-3 जण का साडूला जुळे झाले, टोळी तीच.
पुढे जमून देतात कोणला. ते त्यांचं असंच राहतं. मला डिरीतला काढायचा आणि सोसायटीत घालायचं, सोसायटीतला काढायचा आणि अंगणवाडीत घालायचं. टोळी तीच. यप्पा खोद्याला पोरग झालं आणि त्यानं संघ आणलं संघ. बापू वाजितोय म्हणून पोर आणलं पाखोद्याला. आता त्याला 100-200 रुपये कार्यक्रम व्हायला ना दिले. पोरग आहे बसलं. लोक काय म्हणले माहिती केला पोरा बापाचं कमी पडलं. पोरा आणायला सुरुवात केली आणि तुमच्या 3 पिढ्या दुसऱ्याला उतरून देईन. तुम्ही काय केलं? तुम्हाला असं वाटत नाही का आपण चुकीचं वागतोय? तुम्हाला काय माया पुढं खरं आहे. फक्त इंद्रिकर मरेल ना भाऊ तरी तुम्हाला आपलीच आठवण येईल. काळ वाईट आहे. सासू सासऱ्याची काळजी घ्या. काही नाही. आणि ज्या ज्या सुनांनी सासऱ्यांचे छेड केले तिला अशी सून आली जिला एकही सून नाही तिला विचार ना काय चाललंय. अहो ती बोलून देत नाही बाई. वाघिणी वाळी डरकाळ्या फोडीत नुसती. माझ्या डोळ्या देखत आणायची ग बाई. माझ्या डोळ्या देखत आणायची आण ना. तुला अजून सुनाचा झटका माहित नाही बाई. वैशाख सुना आली का ज्येष्ठ तुझ्या डोळ्याचं ऑपरेशन झालं तुला अजून माहित नाही. आणि जिच्या थोरल्याचं लग्न झालं त्याला विचारलं ना धाकट्याचं करता का यंदा नाही का बाई. दिवाळी झाल्यावर पाहू. पहिलीनच एवढी जिरवली तर दुसरी दिंडीत गाडी तुला. ज्या पोरानं बायको करेल नाही ना ते कार्ट बोलून देत नाही कोणा. ते म्हणते बायको करू दे अशी नीट करून टाकीन गपची बस. असंच म्हणायचं तो बाप. तू तर सासरवाडीला कांदे वाटणं करा गेला भाऊ. तुला काय तुम्हाला माहिती आहे महाराज किती जाल कुत्र पाळा पार माणसं फाडणार. आणि शिवारात वाघ येऊ द्या कुत्र भुकत नाही. त्याला भुकायचं इंजेक्शन द्या ते कणात आहे पण भुकत नाही. ते म्हणते भुकलं का याच्यासाठी केला होता 8 तास उच्चार. कुत्र आहे ते. वाघ आला ना शिवारात इतर टायमाला ते मालका शेजारी झोपते. वाघ आल्यावर खाटा खाली जाते. हुशार आहे ते. वाघाला म्हणते वरचांनी माया का मोळा उठला महाराज. जम्मू करी गर्जना देखील नाही. पंचावन्न वाघांची भाषा आहे जम्मू करी गर्जना. ते उतरलं नाही तोपर्यंत ठीक आहे. देव येतो कोणाला कोणाला कसं ना कसं आकळीतो. 2 वर्षापूर्वी जागेवर डाळिंब होतं 120 रुपये किलो. माणसंच नीट बोला ना. बायकोला स्कूटीन पुरीला लुना. बापन पोऱ्या धाब्यावर डोळे लाल. देवाने मिटिंग घेतली. तेल्या नावाच्या बागाला फोन केला. खंदूनच टाकली. स्कूटी गेली नाही. तुम्हाला काय पाहता मी खंदेन पाहता काय तुमचं. मोकळे झाले. उरली होती तारट्याची ₹1 झाला जत्रा कमिटीचा अध्यक्ष. देव येतो. यंदा ज्यांनी रोप टाकले ना कांद्याचे ते रोपच पाहते दुपारच्या पाहिजे. यंदा सरकार दुष्काळ मला शेतकरी द्याशी आणि याला सगळ्याला जबाबदार ते हवामान खाते. ते भुकलं नसतं ना काही काय. ते आता 1.5 महिना झाला आजारी पडले. कणानं सुद्धा टीव्हीला सुद्धा पट्टीन हवामान खातच गायब झालं. नाही तर उन्हाळ्यापासून दणका उठवला 103%. इथं टाकून प्यायला पाहिजे नाही तुमचे 103%. देव येतो. शेतकरीलाही कडक टोप्या घालून येड्यावानी करायचं. उसावालं 2200-2400 मिळायचे. देवानं मागच्या महिन्यात लगेच हुमनीला फोन केला. हुमनी 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 तिचं खरं नाव उनी. देवाने तिची गाठ घेतली. ती हुशार. ती म्हणली मी वरून नाही येणार. हा नालायक मला फवाराय बसलाय. मी खालून येते. आली ना खालून. मालक उसातला वेळ गेला. चैन वर कट पडला त्याच्या बोखांडीत. माझं कीर्तन ऐकल्यावर सुधरत नाही 2-4 दिवस. माणसं एकटाच हसतो घरी गेलो. महाराज मी प्रत्येक क्षेत्रातला पोटकिडा आहे महाराज. आणि हुमनी का आली माहिती का त्याला एक कारण सांगतो तुम्हाला. यावर्षी काय झालं महाराज. जून आणि जुलैमध्ये पाऊस पडला नाही पण ढगाळ वातावरण. त्या शेतकऱ्याचा बिचाराचा दोष नाही. हुमनी येण्याला एकमेव कारण त्याला वाटलं पाऊस पडन म्हणून त्यानं पाणी दिलं नाही. त्याच्याकडे पाणी होत पण बा लई झाला तर नुकसान होण्यापेक्षा ते वावर आकाश राहिलं ढगात. हुमनी घुसली खाट. आता खोडवाय ठुता येईन सहाशे लावता येईन ना. खोडव्याला मुळच नाही राहिलं तर लावी तर कुठं. आणि हुमनी येण्याचं एकमेव कारण पाणी कमी पडलं.
ज्या क्षेत्राला फुलपाणी आहे ना त्याला तो रोग नाही. आणि दुसरी कारण आहे त्याला शेतकरी नुसतं भांगपतगिरी शेती नका करू. टाटा मेट्री, निराया कत्तर, राऊंड अप, गोल, M45, M35, अविनाश ही जी तणनाशक आहेत यामुळे जमिनीतले जीवाणू संपले. जमिनीत ताकद राहिली नाही. तुम्ही शेताच्या बांधाला निराया कत्तर मारा, दुपारी जागा पोकळ होती. ती शेतीत काहीच राहिलं नाही. मला एक वर्ग श्रीमंत होत गेला आणि एक वर्ग गरीब होत. 11ला बाई कामाला येते, 5ला जाते. 200 रुपये रोज आहे. आता 4.5ला आणणार पडतो. आता 2-3 महिने 4.5ला आणणार पडतो. 200 रुपये रोज आहे. 2 तास खाती दुपारा. काय खाती तिचं तिला माहिती. आणि ती एवढंच. तिला उचलला, हात उचलती म्हणते तुझ्या कांद्याला लागला. आता लागेल तिच्या का मोबाईल आहे. ती नवऱ्याला फोन करते गवत नाही आला या. तोही सायकल येत नाही, गडी मोटरसायकल होत. त्याला 300 निघाला 200, 500. आणि आपल्या गावतावर त्यांचं 20 लिटर दूध डेअरीला त्याचे 500. 1000 रुपये रोज आहे नवरा बायकोचे. मायला मंडळ मजुरीला जाणाऱ्या बाया दिवाळीचा बाजार करून बसल्या. बोलून देत नाही. नव्या पिशा सगळी येते ती. 2 तास खाती दुपारा. मोबाईल आहे तिच्याकडं, घरात चार्जर आहे, TV पाहत चपात्या करती. झोपताना मालिका पाहती. माझे मन तुझे झाले. दिवस उगेपर्यंत झोपती सकाळी. आपणच तिच्या घरी बिनतोंड धुतल्याच. आज काय करता येतं का काय. आजच्या दिवस या भाऊ राहिलं तेवढं द्या काढून. ती म्हणते सांगाल 10 वाजता चायला जमीन तो का नाही असं झालं. चालला का आवाज. मजुरीला जाणार आणि चांगल्या बागायतदारांना याच्यानं पैसे दिलेत महाराज. मजूर वर्ग सध्या सगळ्यात एकदम ताईट आहे. बोलून देत नाही ते. बरं नेऊन आणाय गाडी, आणाय गाडी, सोडाय गाडी. मग ते या ना ज्यांनी कांदे रोजानं लावाय दिले त्यांना विचारा ना कसं काय. 6 वाफे होत्या तिकडं. त्याच्यात मोटर 3 किलोमीटर. त्याच्या कार्ट्याला लावलं मोटर चालू करायला. ते खोक्याजवळ गेलं आणि त्याला मोबाईल आला. त्यानं बटन चालू करावं का नाही. मोबाईलच्या गडबडीत परत वाफ्यात आली. केलं तुम्हाला पाणीच नाही आलं. अरे परत गेलं तर लाईट गेली. तुझी 6 बाया बसून राहिल्या बांधव. या मोबाईलमुळं एक कार्ट दूध काढायला गेलं गायचं. मग बांधली तर न्यावा का नाही. अख्खं दूध गेलं खाली. हो कानात वायरी घाली दूध. अरे काय त्या मोबाईलांचे भिकार नाद लागल्यात कुठून काय. कोणी बोलानं कोणाशी काही होईन. माणसं बोलानं. एसटीत कंडक्टर 20 मिनिटं त्याच्या पुढे उभा होता तिकीट काढ. तो असं करायचा. कंडक्टर वाटलं याला फिट येते बा थोड्या वेळानं होईन नीट. हाला नसतो. त्यानं गच्ची धरून उतरवलं होतं आम्हाला द्यायला आहे पैसे. काय मोबाईल. एक त्या गाडीतून उतरलं त्याच गाडीत चढलं. एक लगविला गेलो मोबाईल आला. मग चेन तर खोलावं का नाही. ध्यानच नाही राहिले. ते अख्खं पाणी गेलं खाली. रेंज गेली रेंज. काय रेंज. चला थोडं पुढं. ते म्हणा पुढं जायचंच का. आता शिकतो माणूस मिळालाय. माणूस मिळाला आता वर काही नाही. आणि त्या माणसाला हे दुःख होण्याचं एकमेव कारण तो गुतलाय कष्टात. नको नको म्हणा, नको नको म्हणा, नको नको म्हणा, तुम्हाला दारी. नको नको म्हणा, नको नको काय डीजे लावायची गरज. सगळं इथं आपल्याला गुतायचं आहे. पण आपण गुतलोय माय. पप्पा तुला बोलतोय का. तुझं नाव काय. वा बस मुंबईचं दिसतंय. मुंबईवाला ना लगेच अंदाज येतो. एवढं डेअरिंग मध्ये बोललो. मुंबईचं आपलं म्हणाल तुला काय घे नाही. आपलं जर असतं ना इथलं तुला काय गेलं मा नाव काय असं.
ऐ, याचं नाव आराध्य. इथं आपल्याला थोडा किचकट मुद्दा शिकायचा आहे. फक्त हे याचं नाव नाही, याचं ठेवलेलं नाव आहे. पुरावा त्याला असा आहे, उपजलिया बालकाशी नाम नाही त्यापाशी मारीला नावे काऊ देत होते. मग आता हा आराध्य कसा तयार झाला म्हणून दाखवतो, पुढून येतो पटकन. श्री संघ जर समतिथीला झाला तर मुलगा होतो. नीट ध्यानात ठेवा. श्री संघ जर समतिथीला झाला तर मुलगा होतो. श्री संघ जर विषम तिथीला झाला तर मुलगी होते. आणि श्री संघ जर आशु वेळेला झाला तर होणारी संतती रांगडी बेवडीन खानदान माते होत असते. बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे, मी चांगला वागून माझा पोऱ्यानं आलाय का आला. तसं नाही, टायमिंग हुकला का क्वालिटी खराब. ती म्हणाली याला काही पुरावा आहे का? पुरावा नंबर एक पुलश नावाच्या ऋषीने सूर्य अस्ताला जाताना संघ केला होता. रावण बिभीषण कुंभकर्ण जन्माला आला. आणि आदित्य नावाच्या ऋषीने पवित्र दिवशी संघ केला तर हिरण्याक्ष नावाचा राक्षस जन्माला आलता. आणि हिरण्यकश्यपूने नारायण म्हणायन संघ केला तर भक्त प्रल्हाद जन्माला आलता. असं चालत नाही. श्री संघ झाल्यावर बाळ कसं तयार होतं महिला मंडळ बनवूनच दाखवतो. बाळ एका मिनिटात कीर्तनात लवकर पोर होते. आता लिहूनच घ्या. पहिल्या महिन्यात बाळाला डोकं येतं. दुसऱ्या महिन्यामध्ये बाळाला कर आणि चरण येतात. तिसऱ्या महिन्यामध्ये बाळाला नख आणि लिंग येतं. ते लिंग स्त्रीलिंगी किंवा पुल्लिंगी म्हणून जगामध्ये तिसऱ्या महिन्याच्या आत सोनोग्राफी होत नाही. डॉक्टर एमडी असू नाही तर सुमडी असू काय वांग करीन. हा किती महिना लागला आता. चला गाड्यांना चौथा लागला. घ्या. पहिल्या महिन्यात डोकं येतं. दुसऱ्या महिन्यात करचरण येतात. तिसऱ्या महिन्यात लिंग येतात. चौथ्या महिन्यात हस्ती येतात. पाचव्या महिन्यात त्वचा येते. सहाव्या महिन्यात महिला मंडळ बाळ फिरायला लागतं. ते उजव्या कुशीनं फिरलं तर मुलगा होतो. ते जर डाव्या कुशीनं फिरलं तर मुलगी होते. याला फायली घेऊन बोंबलत हिंडायची गरज नाही. उगाच बायको दवाखान्यात आणि पंपावर विसरून या. एक पेट्रोल टाकायला गेला. बरं बायको पेट्रोल टाकायला गेलं. बायको पेट्रोल पंपावर का नेत नाही, बाहेर ठेवतात लोक. मला लई दिवस कळलं नाही. मला मागून कळलं का तिथं लिहिलेलं असतंय ज्वालाग्रही पदार्थ आत आणू नये. कवा स्फोट करीन सांगता येत नाही. मग हो एकानं बायको पेट्रोल टाकायला गेला म्हणून रोडला उभी गेली. पेट्रोल टाकून आलं. 3 वेळा बायको जवळून गेलो. ओके. 7व्या महिन्यात बाळाला सप्तधातू येतात. 8व्या महिन्यामध्ये बाळ पूर्ण होतं. 9व्या महिन्यामध्ये त्या बाळाला मी मागच्या जन्मी कोण होतं तर स्मरण होतं. 9व्या अध्यायातली मातेची उदरकोरी पचनविष्टीच्या दात्रीन बाळ बाहेर येताना महिला म्हणलं तिथं आजीबाई लागते. आजीबाई बाळ बाहेर येताना आजीबाई लागते तिथं, दुसऱ्याचं काम नाही. आणि बाळ बाहेर आल्याबरोबर आजीबाई हातवाला करते. करावा लागतो तो. आणि गार पाण्यानं हात वर केला का ते कार्ट सावध होतं. असं शिपडावं लागलं त्या बाळावर. शिपडलं ते कार्ट सावध झालं. ते म्हणतं क्या म्हणजे मी काही करीन, तुला काय घेणं. आता अंडे भाजी नाही तर बोंबील तळीन, तुला काय घेणं. मग ते बाळ बाहेर आले. त्याचा असा नियम आहे महिला म्हणलं. ते बाळ 5 दिवस कोणा दाखवायचं नसते. त्याच्या बापाला सुद्धा दाखवायचं नाही. ते पांढऱ्या कपड्याने झाकून ठेवायचं. पूजा करताना 5वी पुसताना ते झाकून ठेवावं लागतं. त्याच्या उशाला कणकीचा दिवा लावा लागतो. ते जर उघडं राहिलं तर हेकणं होत असतं ते. म्हणून त्याच्या आईच्या उशाला पाटा वरोटा साबर ठेवा लागतो. आता हे मी सांगू का. आणि त्याच्या कपड्यावर सटवी लिहायला येत असते. आता ही सटवी 15-20 वर्षापासून येत नाही. सटवी नाही बंद करून टाकला. आता तिच्या डोक्याचं बाहेर झालं. आता सगळ्या बाया बाळातीन होत्या दवाखान्यात. तिथं औषधाच्या वासानं सटवी येत नाही. मग पोरांना हॉस्पिटलमध्ये डोळे उघडले का त्याला 2 गोष्टी दिसल्या. सलाईनाच्या नळ्या. बाटली पोरानं 5वीला बाटली पाहिली. जे बी लागलं तर भातावर सुद्धा दारूच ओतली तर वाकावली. आणि बाळ बाहेर आजीनं मांडीवर घेतलं आणि त्याला नाव ठेवलं आराध्य. त्याला जी चिटकली त्याचं नाव माया. मायेनं जिचे ती दुस्ती केलं त्याचं नाव मन. आणि मन माया एकत्र आली माणसाचं वाटोळं झालं.